नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 1 यातील क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करायचा आहे. सोडूया. पहिला प्रश्न, येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. पहा प्रश्न कसा आहे. अ 2 डिजिट नंबर, एक 2 अंकी संख्या आहे. समजा कोणती संख्या आहे आपल्याला माहिती नाही, ती संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे. समजा त्या संख्येचा एकक स्थानचा अंक म्हणजे युनिट प्लेसचा अंक, युनिट प्लेसला सपोज x आहे आणि टेन्स प्लेसला नंबर आहे, टेन्स प्लेसला म्हणजे दशक स्थानी नंबर y आहे. म्हणजे युनिट प्लेसला x, टेन्स प्लेसला y. तर तो नंबर कसा होईल? 10y + x. कारण जो नंबर टेन्स प्लेसला आहे त्या नंबरला आपण 10 ने मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे. कारण त्याची ती व्हॅल्यू असते. सपोज 43 हा जो नंबर आहे याची व्हॅल्यू 3 ची व्हॅल्यू काय आहे? 3 × 1. कारण युनिट प्लेसला आहे 1 ने मल्टिप्लाय करणार. टेन्स प्लेसला हा 4 नंबर आहे, एकक दशक, बरोबर आहे. म्हणजे टेन्स प्लेसला असल्यामुळे या नंबरला आपण 10 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे हा नंबर कसा तयार होतो? 4 × 10 + 3 × 1, बरोबर आहे. म्हणजे काय होईल? 40 + 3 = 43. 2 अंकी संख्या आपण एकक स्थानचा अंक x घेतला आणि दशक स्थानचा अंक y घेतला, तर या y ची व्हॅल्यू काय येईल? 10y होईल, बरोबर आहे. प्लस x म्हणजे आपला तो नंबर कसा असेल? 10y + x म्हणजे yx याप्रमाणे नंबर असेल, बरोबर आहे. परंतु व्हेरिएबल असल्यामुळे आपण असं लिहित नाही, तर आपल्याला या फॉर्ममध्ये लिहावे लागेल. 10y + x याची व्हॅल्यू काय आहे? x × 1 आणि याची काय आहे? 10y, बरोबर आहे. म्हणजे हा नंबर कोणता तयार होतो? 10y + x, 10y + x. म्हणजे हे इक्वल टू हे असं लिहिता येत नाही, कारण हे व्हेरिएबल आहेत दोन्ही पण, त्याच्यामुळे असं लिहिता येणार नाही आपल्याला. तो नंबर आपल्याला या फॉर्ममध्ये लिहावे लागतो. म्हणजे हा नंबर आपला झाला 10y + x, बरोबर आहे. तर आपल्याला कंडिशन काय दिली? हा नंबर आणि याची आदलाबदल केली, दुसरा नंबर याची म्हणजे हा युनिट प्लेसचा नंबर आपण येथे आणला तर 10x होईल आणि हा y आपण येथे आणला तर ह्या दोघांची ॲडिशन घेतली आपण. आता ह्या दोन नंबरची ॲडिशन, तर ती किती येते? 143 येते म्हणून आपल्याला दिलेलं आहे. आता ॲक्टिव्हिटी पूर्ण करू आपण. युनिट प्लेसचा नंबर आपण x घेतला, टेन्स प्लेसचा नंबर आपण y घेतला. तो नंबर कोणता होईल? 10y + x होईल, बरोबर आहे. द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग, आता त्या नंबरची आदलाबदल केली आपण. x येथे आणला, y येथे आणला, तर काय होईल? 10x + y याप्रमाणे नंबर होईल. म्हणजे हा एक नंबर तयार झाला आणि हा एक नंबर. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? या दोन नंबरची ॲडिशन म्हणजे 10y + x, हा नंबर 10y + x प्लस हा नंबर 10x + y. या ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहिणार? 10x + y. आता या दोघांची ॲडिशन येथे x आहे, येथे 10x आहे. दोघांची ॲडिशन 11x होईल, बरोबर आहे. 11x. येथे 10y आहेत, येथे y आहे. दोघांची ॲडिशन 10y + y 11y. इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण 11 ने डिवाइड करू. हे 11 कॅन्सल होतील, हे 11 कॅन्सल होतील, बरोबर आहे. x + y 143ला जर आपण 11 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल? 13 येईल, बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर किती येईल? 13. कारण 11 ने आपण या नंबरला डिवाइड केलं, आन्सर मिळेल 13. हे इक्वेशन 1. आता सेकंड कंडिशन काय आपल्याला इथे? सेकंड कंडिशनमध्ये युनिट प्लेसचा नंबर, आपण युनिट प्लेसला काय घेतलेलं आहे? x घेतलेला आहे. युनिट प्लेसचा नंबर किती आहे? 3 मोर आहे, म्हणजे 3 ने जास्त आहे. दॅन दी डिजिट इन दी टेन्स प्लेस, म्हणजे टेन्स प्लेसला जो नंबर आहे y त्यापेक्षा 3 ने जास्त आहे युनिट प्लेसचा नंबर. म्हणजे x = 3 + y ही कंडिशन आहे आपली, बरोबर आहे. 3 + y किंवा y + 3. सेकंड कंडिशन, डिजिट इन युनिट प्लेस, युनिट प्लेसला नंबर कोणता? x घेतलेला आहे आपण. डिजिट इन टेन्स प्लेस, टेन्स प्लेसला काय घेतलेलं आहे आपण? y घेतलेला आहे, बरोबर आहे. त्यापेक्षा 3 ने जास्त आहे. हा y आपण या साईडला आणला तर x - y = या साईडला फक्त 3 राहतील, बरोबर आहे. सेकंड नंबरचं इक्वेशन, हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन, हे सेकंड नंबरचं इक्वेशन. आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. आता हे दोघांची ॲडिशन केली, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. हे दोन इक्वेशन ॲड केले तर काय होईल? y आणि -y कॅन्सल होतील,
बरोबर आहे. प्लस वाय आणि मायनस वाय कॅन्सल होईल, म्हणजे काय होईल, एक्स प्लस एक्स. पहा पहिलं इक्वेशन कोणतं आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 13 आहे आणि दुसरं इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल टू 3 आहे. दोघांची ॲडिशन केली, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, एक्स प्लस एक्स 2x, दोघांची ॲडिशन 16. बरोबर आहे. म्हणजे 2xची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 16. येथे लिहिणार आपण 16. पहा देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, 8. 16ला 2ने डिवाइड केला आपण तर 8. बरोबर आहे. आता पुटिंग ही व्हॅल्यू आपण एक्सची व्हॅल्यू 8 मिळाली ती आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू. इक्वेशन 1 हे आहे, येथे एक्सची व्हॅल्यू जर 8 पुट केली तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला, 8 प्लस वाय इक्वल टू 13. बरोबर आहे. एक्स प्लस वाय इक्वल टू 13 हे इक्वेशन 1 नंबरचं. एक्सची व्हॅल्यू आपण 8 पुट केली प्लस वाय. पहा इक्वेशन 1 एक्स प्लस वाय इक्वल टू 13, एक्सची व्हॅल्यू आपण 8 पुट केली, वाय ॲज इट इज. बरोबर आहे. इक्वल टू 13. देअरफॉर वाय इक्वल टू काय होईल, 13मधून 8 मायनस होतील, 13मधून 8 मायनस झाले तर काय राहतील, 5. येथे वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 5. बरोबर आहे. द ओरिजिनल नंबर इज, आता ओरिजिनल नंबर काय होता, 10y प्लस एक्स. बरोबर आहे. हा युनिट प्लेसचा नंबर आणि हा टेन्स प्लेसचा, म्हणजे तो नंबर कसा होईल, 10y प्लस एक्स. वायची व्हॅल्यू काढली आपण, 5 मिळाली. बरोबर आहे. 10y म्हणजे 10 इंटू वायची व्हॅल्यू 5, हा मल्टिप्लिकेशन किती येईल, 50 येईल. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण 50 लिहिणार. 10yची व्हॅल्यू 50, कारण वायची व्हॅल्यू 5 आहे, 10ने मल्टिप्लाय केलं, दोघांची ॲडिशन 58. पहा आपला नंबर कोणता मिळतो आहे, 58. पहा आपण चेक करू. पहा 58 नंबर आहे. यांची आपण पहिल्या कंडिशनमध्ये जर अल्टरनेट केले, इंटरचेंज केले तर ॲडिशन किती येते, 143. बरोबर आहे. म्हणजे 58 आणि प्लस हा नंबर येथे आणू, हा नंबर येथे, म्हणजे काय होईल, 85 होईल. दोघांची ॲडिशन किती होईल, 143 येईल. बरोबर आहे. आणि नंतर दुसरी कंडिशन काय आहे, पहिला नंबर म्हणजे युनिट प्लेसचा नंबर 8 आलेला आहे इथे. बरोबर आहे. 58 हा युनिट प्लेसचा नंबर आहे आणि हा टेन्स प्लेसचा नंबर आहे. म्हणजे युनिट प्लेसचा नंबर म्हणजे एक्स, याची व्हॅल्यू किती आहे, वाय प्लस 3 आहे. बरोबर आहे. युनिट प्लेसचा नंबर एक्स म्हणजे काय, 8 किती आहे, वायची व्हॅल्यू 5 आहे, 5 प्लस 3. बरोबर आहे. म्हणजे हा नंबर युनिट प्लेसचा नंबर टेन्स प्लेसपेक्षा 3ने जास्त आहे. बरोबर आहे. ती आपली सेकंड कंडिशन होती. पहा आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करत असताना येथे कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे, फक्त बॉक्समध्ये कोणता नंबर येईल तोच नंबर अपेक्षित आहे. बाकी कॅल्क्युलेशन हे सर्व आपल्याला रफमध्ये करावे लागेल. नेक्स्ट दुसरा प्रश्न मित्रांनो, कांताबाईने काय केलेलं आहे, 1.5 किलोग्रॅम चहापत्ती म्हणजे 1.5 kg टी म्हणजे चहापत्ती प्लस 5 kg शुगर, 5 किलो साखर शुगर दुकानातून विकत आणलेली आहे आणि सी पेड आणि 50 रुपये तिला रिक्षेचं भाडं लागलेलं आहे आणि एकूण खर्च झालेला आहे 700 रुपये. 1.5 किलो चहापत्ती, 5 किलो साखर आणण्यासाठी 50 रुपये रिक्षाचे भाडे पण द्यावे लागले, म्हणजे एकूण खर्च झालेला आहे कांताबाईचा 700 रुपये. पहा कांताबाईच्या नंतर असं लक्षात आलं की ही ऑर्डर आपण जर ऑनलाईन दिली असती तर आपल्याला हे 50 रुपये रिक्षाचे भाडे लागले नसते. मग कांताबाईने दुसऱ्या वेळेस काय केलेलं आहे, 2 किलोग्रॅम चहापत्ती आणि 7 किलोग्रॅम शुगर ही ऑनलाईन मागवली, तर तिला यावेळेस रिक्षाचे भाडे नाही लागले, परंतु तिला खर्च आलेला आहे, एवढा खर्च आलेला आहे. तर शुगरचा रेट आणि चहाचा रेट काय होता, पर किलोग्रॅम चहापत्ती आणि शुगरचा रेट काय होता तो आपल्याला काढायचा आहे. पहा सोडूया. लेट दी रेट ऑफ टी बी रुपीज एक्स. पहा चहापत्तीचा रेट समजा एक्स आहे, पर के जी म्हणजे पर किलोग्रॅम, पर के जी अँड दी रेट ऑफ शुगर बी रुपीज वाय पर के जी.
अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, आता फर्स्ट कंडिशन काय आहे आपली, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन कॉस्ट ऑफ 1.5 kg टी प्लस कॉस्ट ऑफ 5 kg शुगर, हा सर्व खर्चच आहे, कॉस्ट आहे, बरोबर आहे. चहाची कॉस्ट, शुगरची कॉस्ट प्लस रिक्षा भाडे म्हणजे फेअर प्लस रिक्षा फेअर इक्वल टू टोटल एक्सपेन्स, म्हणजे टोटल खर्च किती आला, टोटल एक्सपेन्स, बरोबर आहे. देअरफॉर आता आपण टीसाठी काय एक्स घेतलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे 1.5 एक्स प्लस टीच्या कॉस्टसाठी आपण एक्स घेतलेला आहे, बरोबर आहे. शुगरच्या कॉस्टसाठी आपण वाय घेतलेला आहे, म्हणजे 5y होईल प्लस हे 50 रुपीज आणि इक्वल टू टोटल खर्च किती आलेला आहे 700. 1.5 म्हणजे काय होईल, दीड म्हणजे काय 3/2, 3चे अर्धे, बरोबर आहे. 3/2 प्लस 5y इक्वल टू हे 50 या साईडला गेले तर 650 राहतील, बरोबर आहे. आता हे 2 कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, इक्वेशनच्या दोन्ही बाजूला 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हे 2 कॅन्सल होतील, येथे 3x राहील, येथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 10y होतील, हे 2 ने मल्टिप्लाय केलं याची डबल होईल 1300, बरोबर आहे. येथे लिहू शकतो आपण मल्टिप्लाइंग बाय 2, मल्टिप्लाय बोथ साईड बाय 2, कारण कॅल्क्युलेशनला सोपं जाण्यासाठी हे 2 आपण कॅन्सल केले. मग प्रत्येक टर्मला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल तरच हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. हे इक्वेशन मिळालं आपल्याला, सपोज इक्वेशन 1 नंबर. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन प्रश्नामध्ये आपल्याला दुसरी अट काय दिलेली आहे, सेकंड कंडिशन, जर ऑनलाईन आपण 2 kg टी आणि 7 kg शुगर ऑनलाईन आपण ऑर्डर केली तर आपल्याला एवढे रुपये द्यावे लागतात. म्हणजे येथे लिहिणार आपण कॉस्ट ऑफ 2 kg टी प्लस कॉस्ट ऑफ 7 kg शुगर, ही कॉस्ट आहे 880 रुपीज, बरोबर आहे. टीसाठी आपण एक्स घेतलेला आहे म्हणजे 2x, शुगरच्या कॉस्टसाठी आपण वाय घेतलेला आहे म्हणजे 7y इक्वल टू हे दुसरं इक्वेशन. दोन कंडिशनचे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. आता आपल्याला हे सॉल्व करायचे आहेत. येथे दोन इक्वेशन आहेत, हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि x आणि y ची व्हॅल्यू काढायची. येथे 3x आणि येथे 2x आहे, येथे 10y येथे 7y आहे, म्हणजे आपल्याला येथे कोएफिशियंट सारखे नाहीत, बरोबर आहे. तर आपल्याला सारखे करावे लागतील एकतर एक्सचे किंवा वायचे. जर आपण वायचे सारखे केले आधी तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल, एक्सचे सारखे केले तर आपल्याला वायची व्हॅल्यू काढता येईल. अशा वेळेस काय करायचं, समजा एक्सचे आपल्याला कोएफिशियंट सारखे करायचे आहेत तर या 2 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. येथे 2x आहे, येथे 3x आहे, या 2 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मल्टिप्लाय करणार 2 ने या इक्वेशनला आणि या इक्वेशनला काय करू आपण 3 ने मल्टिप्लाय करायचं, या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे येथे 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 6x होतील, येथे 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 6x होतील, बरोबर आहे. आपले कोएफिशियंट सारखे होऊन जातील. या इक्वेशनला जर आपण या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करणार 2 ने आणि या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करणार. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 6x होतील प्लस हे डबल होतील 20y, तर हे होतील 1300 दोन्ही 2600, बरोबर आहे. हे तिसरं इक्वेशन मिळेल आपल्याला.
चौथं इक्वेशन कसं मिळेल, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3 ने मल्टिप्लाय करू. 3 ने आता या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, येथे 6x होतील. पहा आता 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 21y होतील आणि हे 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे होतील 8-24 म्हणजे 2640 होतील. बरोबर आहे. पहा हे चौथं इक्वेशन. पहा आता तिसऱ्या आणि चौथ्याचा विचार करू आपण. आता इथे 6x आहे, येथे 6x आहे, परंतु आपल्याला काय करावं लागेल, दोघांचे साईन सारखे आहेत म्हणजे वजाबाकी करू आपण, म्हणजे कॅन्सल होतील. बरोबर आहे. हे इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू, कारण हा नंबर मोठा आहे, हा छोटा आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे फ्रॉम 4 मधून. 4 इक्वेशन कोणतं आहे, 6x प्लस 21y इक्वल टू 2640. सबट्रॅक्ट करायचं आहे 6x प्लस 20y इक्वल टू, पहा सबट्रॅक्ट करायचं म्हणून साईन चेंज होतील, हा मायनस होईल, हा मायनस आणि हा मायनस. बरोबर आहे. हे कॅन्सल होतील, 6x मायनस 6x. आता 21y मायनस 20y म्हणजे फक्त y राहील. बरोबर आहे. इक्वल टू, दोघांची सबट्रॅक्शन फक्त 40 येईल, म्हणजे yची व्हॅल्यू आपल्याला 40 मिळाली. बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट केली तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. पुट दुसऱ्या पेजेसवर लिहितो मी, पुट y इक्वल टू 40 इन इक्वेशन 1 वी गेट. पहा वायची व्हॅल्यू 40 पुट करायची म्हणजे 3x प्लस 10, वायच्या ऐवजी 40 पुट करू म्हणजे 10 इंटू 40 इक्वल टू हे इक्वेशन. बरोबर आहे. हे काय होईल, 400 इक्वल टू 10 इंटू 40 म्हणजे 400. बरोबर आहे. पहा यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, 3x इक्वल टू, 1300 मधून 400 मायनस केले तर राहतील, तर 900 राहतील. बरोबर आहे. पहा एक्स इक्वल टू काय होईल, 900ला 3 ने डिवाइड करावं लागेल आपल्याला, 300. बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 300. इथे काय लिहिणार आपण, देअरफॉर द रेट ऑफ टी साठी आपण एक्स घेतलेला आहे, द रेट ऑफ टी इज 300 पर केजी 300 रुपये एका किलोसाठी पर केजी, अँड रेट ऑफ शुगर इज रुपीज, वायची व्हॅल्यू 40 आली, रुपीज 40 पर केजी. हे आन्सर येईल आपलं. पहा प्रथम हे पेज आहे आणि या पेज नंतर पुन्हा हे पेज आपल्याला नंतर ॲड करायचं आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न, अनुष्काजवळ 100 रुपयाच्या एक्स नोटा आहेत आणि 50 रुपयाच्या वाय नोटा आहेत. पहा 100 रुपयाच्या एक्स नोटा आहेत म्हणजे अमाऊंट किती असेल, 100x असेल. बरोबर आहे. आणि 50 रुपयाच्या वाय नोटा आहेत म्हणजे अमाऊंट काय होईल, 50y होईल. तर आनंदने काय केलेलं आहे, 2500 रुपये अनुष्काला दिलेले आहेत, परंतु 100 रुपये आणि 50 रुपयाच्या नोटामध्ये असं मिक्स दिलेलं आहे. म्हणजे काय होईल, अमाऊंट 100 रुपयाची अमाऊंट 100x, 50 रुपयाची अमाऊंट 50x, ही ॲडिशन किती येणार आहे, हे एक इक्वेशन मिळेल आपल्याला. बरोबर आहे. दुसरं इक्वेशन काय आहे, आनंदने काय केलेलं आहे, आता इथे आदलाबदल केली, इकडे जेवढ्या 100चे दिल्यात तेवढ्या इकडे 50चे दिल्यात आणि इकडे जेवढ्या 50चे दिल्यात तेवढ्या इकडे 100चे दिल्यात, म्हणजे एक्सच्या ठिकाणी वाय जाईल, वायच्या ठिकाणी एक्स होईल. बरोबर आहे. पहा हे 100 एक्सच्या ऐवजी वाय होईल येथे आणि प्लस हे 50x. पहा नोटांची आदलाबदल. तर यावेळेस 500ने अमाऊंट कमी होते म्हणजे ते 2500, तर इथे काय होईल 2000. पहा हे दोन इक्वेशन मिळाले आपल्याला, हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. पहा सोल्युशन, सपोज अनुष्का
had X notes of ₹100 and Y notes of ₹50. समजा 50 रुपयाच्या Y नोटा आहेत आणि 100 रुपयाच्या X नोटा आहेत. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन म्हणजे हे पहिलं इक्वेशन 100X प्लस 50Y इक्वल टू 2500. या तीनही नंबरला आपल्याला 50ने डिवाइड करता येईल. 50ने डिवाइड करू म्हणजे हे 2X होतील प्लस हे Y होतील. 50ने डिवाइड केल्यामुळे हे काय होतील 50ने डिवाइड केलं आपण 0 0 कॅन्सल होईल. हे आन्सर 50 येईल. बरोबर आहे. इक्वल टू 50. तिन्ही नंबरला आपण 50ने डिवाइड केलं. इथे लिहिणार आपण डिवायडिंग बाय 50. सपोज इक्वेशन 1. हेच इक्वेशन 1 आहे. आपण सिंपल करून याप्रमाणे लिहिलेलं आहे. दुसरी कंडिशन काय दिली आपल्याला अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे 100Y प्लस 50X. 100Y प्लस 50X इक्वल टू 2000. बरोबर आहे. येथे आपण 50ने डिवाइड करू तर हे 2Y होतील प्लस हे X होतील. तर हे 50ने डिवाइड केल्यामुळे हे 40 होतील. बरोबर आहे. यालाच आपण असं लिहू शकतो X प्लस 2Y इक्वल टू 40. आधी X लिहिला नंतर Y लिहिला आपण. काहीच बदल केला नाही. बरोबर आहे. समजा हे सेकंड नंबर इक्वेशन आपलं. याच्याऐवजी याला नाव देऊ आपण. या इक्वेशनला काय करू आपण 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल येथे 2X आहे पहिल्या इक्वेशनमध्ये, येथे पण 2X होईल. बरोबर आहे. म्हणजे 2X प्लस 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4Y होतील इक्वल टू 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 80 होतील. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाईंग. का मल्टिप्लाय केला आपण कारण पहिल्या इक्वेशनमध्ये 2X आहे. येथे आपण X सारखा करण्यासाठी कोएफिशियंट सारखे करण्यासाठी येथे आपण 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे. मल्टिप्लाय बाय 2. आता हे इक्वेशन आपल्याला थर्ड नंबरचं मिळालं. बरोबर आहे. हे सेकंड येथे न देता याला सेकंड लिहिलं तरी चालेल आपण. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन हे इक्वेशन जर आपण सबट्रॅक्ट केले तर काय होईल आपल्याला X कॅन्सल होऊन जाईल. Yची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 मधून सबट्रॅक्ट करू. 2X प्लस 4Y इक्वल टू 80 आहे. यामधून 2X प्लस Y इक्वल टू 50 सबट्रॅक्ट करू आपण. साईन चेंज होतील. सबट्रॅक्शन घ्यायची. बरोबर आहे. हे कॅन्सल होतील प्लस मायनस. 4Y मधून Y गेला 3Y इक्वल टू 80 मधून 50 गेले राहतील 30. 3Y इक्वल टू 30. देअरफॉर Y इक्वल टू 10 मिळेल. बरोबर आहे. Yची व्हॅल्यू 10 मिळेल. येथे लिहिणार आपण पुट Y इक्वल टू 10 इन इक्वेशन 1. 1 नंबरचं इक्वेशन 2X प्लस Y म्हणजे 10 इक्वल टू 50. देअरफॉर 2X इक्वल टू हे 10 या साईडला गेले तर राहतील 40. बरोबर आहे. देअरफॉर X इक्वल टू 40 अपॉन 2 म्हणजे 20. देअरफॉर Anushka had 20 notes of rupees. 100 रुपयाच्या 20 नोटा and 10 notes of rupees 50. 10 नोटा 50 रुपयाच्या असतील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. खूप सोपा प्रश्न आहे पहा. सम ऑफ दी प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. पहा मनीषचं एज आणि सविताचं एज दोघांच्या एजची ॲडिशन किती आहे 31 आहे. समजा आपण मनीषचं एज X घेऊ, सविताचं एज
वाय घेऊ, दोघांची ॲडिशन 31, ही एक पहिली कंडिशन, पहिलं इक्वेशन मिळेल आपल्याला. दुसरी कंडिशन काय दिली, मनीष एज 3 years ॲगो. पहा आज किती वय आहे मनीषचं, एक्स आहे, म्हणजे 3 वर्षापूर्वी, म्हणजे आजच्या वयातून 3 वर्षे मायनस होतील, म्हणजे एक्स मायनस 3 होईल, बरोबर आहे. वाज 4 times इक्वल टू 4 times द एज ऑफ सविता. मग त्यावेळेस सविताचं वय 3 वर्षे कमी असेल आजच्या वयापेक्षा, म्हणजे वाय मायनस 3, बरोबर आहे. हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन तयार होईल, त्यावरून एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. पहा सोल्युशन, लेट दी प्रेझेंट, प्रेझेंट म्हणजे काय, आजचं वय, प्रेझेंट एज ऑफ मनीष इज एक्स इयर्स, एज असल्यामुळे इयर्स लिहू आपण, अँड प्रेझेंट एज ऑफ सविता इज वाय इयर्स अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन काय आहे, दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, 31, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 31. हे एक इक्वेशन मिळालं आपल्याला, सपोज 1 नंबर. दुसऱ्या कंडिशनसाठी काय आहे, मनीष एज 3 years ॲगो. पहा आज वय किती आहे मनीषचं, एक्स आहे, 3 वर्षापूर्वी, म्हणजे काय असेल, एक्समधून 3 वर्षे मायनस होतील. नाऊ मनीष एज बिफोर किंवा ॲगो बिफोर 3 years किती असेल, आजच्या वयातून 3 वर्षे मायनस होईल, बरोबर आहे. अँड सविताचं वय पण 3 वर्षे मायनस होईल, बिफोर 3 years किती असेल, वाय मायनस 3, बरोबर आहे. दुसरी कंडिशन काय आपल्याला, हे जे त्यांचे 3 वर्षापूर्वीचे एज आहेत मनीष आणि सविताचं, 4 times एज ऑफ सविता, म्हणजे मनीषचं एज किती आहे, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, इथे सेकंड कंडिशन लिहू आपण, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन 3 वर्षापूर्वी मनीषचं एज म्हणजे एक्स मायनस 3 ते किती आहे, 4 times आहे, म्हणजे 4ने मल्टिप्लाय करणार, 4 times दी एज ऑफ सविता, म्हणजे वाय मायनस 3. यावरून आपल्याला काय करता येईल, थोडं सॉल्व करू आपण. एक्स मायनस 3 इक्वल टू हे 4y होतील, हे मायनस 12 होतील, बरोबर आहे. देअरफॉर हा 4y या साईडला आणू आणि 3 या साईडला पास करू आपण, म्हणजे एक्स मायनस 4y इक्वल टू हे मायनस 12 आणि हे प्लस 3 म्हणजे मायनस 9 होईल, बरोबर आहे. पहा हे दुसरं इक्वेशन मिळेल आपल्याला, बरोबर आहे. पहा या दोन इक्वेशनमध्ये येथे एक्स आहे, येथे एक्स आहे, जर आपण सबट्रॅक्शन घेतली तर एक्स एक्स कॅन्सल होईल, बरोबर आहे. वायची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. पहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. पहा हे 2 नंबरचं इक्वेशन 1 मधून आपण मायनस करू, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 31, आपल्याला एक्स मायनस 4y इक्वल टू मायनस 9 आहे. सबट्रॅक्शन करायची म्हणून साईन चेंज होतील, हे प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल, मायनसचं प्लस होईल, बरोबर आहे. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होतील, 4y आणि y म्हणजे 5y होतील, बरोबर आहे. 31 आणि हे प्लस 9 म्हणजे 40 होतील. यावरून वायची व्हॅल्यू काय मिळेल, 5 या साईडला गेले तर डिव्हिजनमध्ये जातील, 40/5 म्हणजे वायची व्हॅल्यू 8 मिळेल आपल्याला. पुट y इक्वल टू 8 इन इक्वेशन 1, वी गेट काय मिळेल, पहा वायची व्हॅल्यू आपल्याला 8 पुट करायची, म्हणजे एक्स प्लस 8 इक्वल टू 31, एक्स प्लस 8 इक्वल टू 31, बरोबर आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू 8 या साईडला मायनस होतील, 31 मायनस 8 म्हणजे काय, 31 मधून 8 गेले
तर 23. एक स्टेप डायरेक्ट केलेली आहे. एक्सची व्हॅल्यू 23. देअरफोर दी प्रेझेंट एज, म्हणजे आज वय काय असेल, दी प्रेझेंट एज ऑफ मनीष, मनीषसाठी आपण एक्स घेतलेला आहे, मनीष इज 23 years and the present age of Savita is 8 years. टॅली करून पाहायचं. आजची वय काढली आपण, दोघांच्या वयाची ॲडिशन किती दिली आपल्याला, 31. इथे येते का 31? 23 + 8 म्हणजे 31. बरोबर आहे, आपण काढलेला आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 पहा. सोल्युशन, सोपा प्रश्न आहे खूप. लेट दी डेली, पहा डेली वेजेस काढायचेत, त्यामुळे लेट दी डेली वेजेस म्हणजे दररोजचा पगार, डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स, स्किल्ड म्हणजे कुशल कामगार आहेत ते, बी रुपीज एक्स अँड दॅट ऑफ unskilled workers बी रुपीज वाय. पहा स्किल्ड वर्करचा पगार आपण एक्स घेतलेला आहे आणि अनस्किल्ड वर्कर जे आहेत त्यांचा पगार आपण वाय घेतलेला आहे. हा रेशो दिलेला आपल्याला 5:3 दिलेला आहे. बरोबर आहे. फ्रॉम दी फर्स्ट कंडिशन, कंडिशन काय आहे, त्यांचा रेशो दिला आहे 5:3, म्हणजे x:y = 5:3 हा रेशो दिला. बरोबर आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो x/y = 5/3. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे काय होईल, 3x = 5y. बरोबर आहे. 3x हे 5y या साईडला आणले आपण =0 राहील. हे आपल्याला एक इक्वेशन तयार झालं. बरोबर आहे. इक्वेशन 1. दुसरी कंडिशन काय दिली आपल्याला, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे, टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज ₹720. म्हणजे दोघांची सॅलरी एका दिवसाची किती आहे त्याची ॲडिशन जर घेतली आपण तर ती 720 आहे. म्हणजे x + y = 720. हे दुसरं इक्वेशन होईल. बरोबर आहे. आता पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन. आता यावरून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. आपण काय करू, या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू म्हणजे इथे 5y होईल. बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय 5 बोथ साईड म्हणजे काय होईल, 5x + 5y. हे 5 ने मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर मिळेल आपल्याला 7×35 आणि 36. बरोबर आहे. आता पहिलं इक्वेशन आणि हे तिसरं इक्वेशन, किंवा या इक्वेशनला आपण इथे नंबर नाही दिला तरी चालेल, कारण हेच इक्वेशन आपण मल्टिप्लाय करून आलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे. इक्वेशन 1 आणि 2 तयार झाले आपले. बरोबर आहे. 2 कंडिशनचे 2 इक्वेशन आपण केलेले आहेत. ॲडिशन घेऊ, कारण 5y आहे -5y आहे, ॲडिशन घेतली तर कॅन्सल होतील. बरोबर आहे. ॲडिंग 1 and 2. ॲडिशन घेतली आपण तर काय होईल, 3x - 5y. एकाखाली एक लिहून घेऊ आपण. दुसरं इक्वेशन 5x + 5y आहे = दोघांची ॲडिशन घ्यायची आपल्याला. हे कॅन्सल होतील. ॲडिशन म्हटलं साईन चेंज करायची गरज नाही, हे कॅन्सल होतील. 5 + 3 म्हणजे 8x = ही ॲडिशन एवढी येईल. बरोबर आहे. देअरफोर x = 3600/8 होईल. बरोबर आहे. 8 ने डिवाईड करू. 8 × 32 येथे 4 राहतील, 8 × 45 450. एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, 450. यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल. आता पुट x = 450 इन इक्वेशन 1.
वी गेट, पहा एक्सच्या ऐवजी आपल्याला 450 पुट करायचं आहे, म्हणजे 450 प्लस -5y इक्वल टू 0. पहा हा मल्टिप्लिकेशन 4×12 13 1350 होईल, बरोबर आहे. -5y इक्वल टू 0. हे 1350 इक्वल टू हे 5y या साईडला गेले तर 5y होतील, बरोबर आहे, म्हणजे प्लसमध्ये होतील. आता यावरून yची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर y इक्वल टू या 1350ला 5ने डिवाईड करावं लागेल आपल्याला, इक्वल टू 5 2 10, येथे 3 राहतील, 5 7 35 आणि इथे 0, म्हणजे 270 270 रुपीज ही yची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. y इक्वल टू 270. अक्षर समजून घ्या इथे. देअरफॉर दी डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स is ₹450 and that of unskilled workers is ₹270. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6 व्यवस्थित समजून घ्या. प्लेसेस ए आणि बी, पहा 2 पॉईंट आहेत, प्लेसेस आहेत ए आणि बी. पहा या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे, 30 किलोमीटर आहे. एका स्ट्रेट लाईनवर हे 2 प्लेसेस आहेत ए आणि बी. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. बाईकवर हमीद ट्रॅव्हलिंग करत आहे. पहा हमीद काय करत आहे, बीच्या डायरेक्शनने जात आहे आणि जोसेफ काय करत आहे, एच्या डायरेक्शनने जात आहे. पहा हा जोसेफ बी कडून ए कडे जातो आणि हमीद ए कडून बी कडे जात आहे. पहा येथे दोघांची काय होते, भेट होते. पहा 20 मिनिटांनी येथे दोघांची भेट होते. ही एक पहिली कंडिशन आहे आपल्याला. दुसरी कंडिशन काय आहे, पहा ए पॉईंट आणि बी पॉईंट हे डिस्टन्स 30 किलोमीटर आहे, बरोबर आहे. आता हमीद काय करत आहे, सरळ पुढे जात आहे. हमीद ए पॉईंटवरून बीच्या डायरेक्शनने सरळ जात आहे, परंतु जोसेफ आता काय करतो, जोसेफ बी कडून ए कडे येत नाही तर पुढे सरळ जातो. परंतु या दोघांची भेट पुढे काय होते, 3 तासांनी होते. 3 तास म्हणजे हमीद सरळ बीच्या पुढे जातो, परंतु जोसेफ काय करतो, बी पासून इकडे पुढे जातो, म्हणजे ए कडे येत नाही, पुढे जातो. परंतु हे दोघे पुढे गेल्यानंतर म्हणजे मागून हमीद येतो आणि दोघांची येथे भेट होते. म्हणजे हमीदची स्पीड जास्त असेल, बरोबर आहे. हा जात आहे पुढे, येथे दोघांची भेट होते, परंतु 3 तासानंतर होते. तर आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड दी स्पीड ऑफ हमीद आणि जोसेफ. हमीद आणि जोसेफची पर किलोमीटर स्पीड काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा सोडूया. पहा पहिल्या कंडिशनसाठी आपल्याला ए पॉईंट आणि बी पॉईंट असे 2 पॉईंट आहेत. हे डिस्टन्स 30 किलोमीटर आहे. पहा हमीद आणि जोसेफ. हमीद जोसेफकडे जात आहे आणि जोसेफ हमीदकडे जात आहेत. दोघांची भेट होत आहे, ते एकमेकांना मीट म्हणजे भेट होत आहे. 20 मिनिटानंतर भेट होते, बरोबर आहे. ही पहिली कंडिशन आपली. तर आता दुसरी कंडिशन काय आहे, इथे आपण डायग्राम काढली म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा डिस्टन्स तेच आहे. पहा दुसरी कंडिशन, हमीद पहा ए पासून बीच्या डायरेक्शनने सरळ पुढे जात आहे, परंतु जोसेफ काय करत आहे, ए कडे येत नाही तर पुढे जातो.
पुढे असा सरळ जातो. परंतु एक पॉईंट असा येईल की हमीद जोसेफला पुढे भेटतो. दोघे बाईकवर आहेत, दोघांची येथे भेट होते. त्यावेळेस 3 तास लागतात. हे दोघे 3 तासांनी एकमेकांना येथे भेटतात. हा जोसेफ, पुढे 3 तासांनी एकमेकांची भेट होते. तर आपल्याला स्पीड काढायची आहे. सपोज आन्सर कसं लिहिणार याचं आपण, सपोज स्पीड ऑफ हमीद इज x किलोमीटर पर आवरमध्ये स्पीड घेऊ आपण, x किलोमीटर पर आवर, अँड स्पीड ऑफ जोसेफ इज, जोसेफसाठी y घेऊ आपण, y किलोमीटर पर आवर. आता हमीदने आणि जोसेफने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं हे काढता येईल आपल्याला, कारण इथे 20 मिनिट टाईम आहे आपल्याला, बरोबर आहे. टाईम आपल्याला दिलेला आहे 20 मिनिट. दोघांनी क्रॉस केलेला आपण डिस्टन्स काढू. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीदने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं इन 20 मिनिट्स. दोघांची भेट झालेली आहे येथे 20 मिनिटवर, बरोबर आहे. म्हणजे 20 मिनिटमध्ये हे डिस्टन्स हमीदने क्रॉस केलेलं असेल आणि जोसेफने हे क्रॉस केलेलं असेल, बरोबर आहे. इक्वल टू डिस्टन्स कसं काढणार आपण, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, म्हणजे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे डिस्टन्सची व्हॅल्यू काय येईल, स्पीड इंटू टाईम, बरोबर आहे. स्पीड किती आहे त्यांची, हमीदची स्पीड किती आहे, x किलोमीटर पर आवर आहे, बरोबर आहे. टाईम किती आहे, टाईम किती आहे 20 मिनिट्स, परंतु आवरमध्ये काय होईल, 20 मिनिट्स म्हणजे 1/3 आवर होईल, बरोबर आहे. म्हणजे हे काय येईल, x/3 येईल. डिस्टन्स आहे, बरोबर आहे, म्हणजे किलोमीटर. हमीदने क्रॉस केलेला डिस्टन्स किती असेल 20 मिनिट्समध्ये, इक्वल टू स्पीड इंटू टाईम, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम, बरोबर आहे. समजण्यासाठी आपण स्पीड इंटू टाईम असं लिहू. हमीदसाठी स्पीड किती आहे, x किलोमीटर पर आवर आहे, बरोबर आहे. टाईम पण आवरमध्ये घ्यावं लागेल. हे 20 मिनिट्स म्हणजे काय, म्हणजे 1/3 आवर होईल, बरोबर आहे. 20 मिनिट्स म्हणजे काय, 1/3 आवर होईल, 1/3 आवर. कारण 20ला जर आपण 60ने डिवाईड केलं तर काय होईल, 1/3 होईल, 1/3, बरोबर आहे. म्हणजे 1/3 आवर लिहिणार आपण, बरोबर आहे. आवर कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे x किलोमीटर आणि अपॉन 3, म्हणजे आपण असं लिहू शकतो x/3 किलोमीटर, बरोबर आहे. हे डिस्टन्स झालेलं आहे कोणाचं, हमीदचं. त्याप्रमाणे आपल्याला जोसेफचं काढता येईल. अँड सिमिलरली जोसेफचं काय येईल, y/3 येईल, बरोबर आहे. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ इन 20 मिनिट्स. जोसेफने 20 मिनिटमध्ये क्रॉस केलेलं, ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असेल, y/3 किलोमीटर असेल, बरोबर आहे. पहिली कंडिशन काय दिली आपल्याला, हे डिस्टन्स किती आहे, 30 किलोमीटर आहे A to B, बरोबर आहे. पहिल्या कंडिशनमध्ये हमीद इकडे आला, जोसेफ इकडे आला, म्हणजे टोटल डिस्टन्स त्यांनी कवर केलं. दोघांचं डिस्टन्स म्हणजेच काय, A to B डिस्टन्स, बरोबर आहे. इथे लिहिणार आपण फ्रॉम फर्स्ट कंडिशन दोघांची ॲडिशन म्हणजे x/3 प्लस y/3 इक्वल टू 30. किलोमीटर लिहायची गरज नाही आता, बरोबर आहे. इक्वेशन हे मिळालं आपल्याला पहिल्या कंडिशननुसार, बरोबर आहे. आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाण्यासाठी आपण काय करू, इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण 3ने मल्टिप्लाय करू. 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 3 कॅन्सल होतील, हे पण 3 कॅन्सल होतील आणि इथे 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे काय होईल, देअरफॉर x + y = 90.
हे एक आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. नाऊ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हामिद इन 3 hours. पहिल्या कंडिशनमध्ये 20 मिनिट्स होते, आता इथे 3 hours आहे. म्हणजे काय, स्पीड इंटू टाईम. स्पीड किती घेणार आपण, x आहे आणि टाईम आहे 3 hours म्हणजे 3x. त्याप्रमाणे जोसेफचं डिस्टन्स किती येईल, 3y होईल, बरोबर आहे. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ इन 3 hours. म्हणजे टाईमला आपण डिस्टन्सने मल्टिप्लाय करणार. डिस्टन्स जोसेफचं y आहे आणि टाईम 3 आहे म्हणजे 3 इंटू y म्हणजे 3y. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, पहिल्या कंडिशनमध्ये हमीदचं डिस्टन्स आणि जोसेफचं डिस्टन्स दोघांची ॲडिशन म्हणजे 30 किलोमीटर हे दाखवलेलं आहे आपण. परंतु दुसऱ्या कंडिशनमध्ये दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, बरोबर आहे. हमीदचं डिस्टन्स जास्त आहे, जोसेफचं कमी आहे. म्हणजे हमीदच्या डिस्टन्समधून जोसेफचं डिस्टन्स आपण मायनस केलं तर काय होईल, हे ए बी डिस्टन्स आपल्याला मिळेल, बरोबर आहे. हमीदचं हे डिस्टन्स आहे, जोसेफचं हे आहे, तर ए बी ही लेंथ मिळेल आपल्याला. या डिस्टन्समधून हे डिस्टन्स मायनस केलं तर ए बी लेंथ मिळेल आपल्याला, बरोबर आहे. हे डिस्टन्स आपण 3x काढलेलं आहे आणि जोसेफचं 3y काढलेलं आहे. म्हणजे 3x या लेंथमधून ही 3y एवढी लेंथ मायनस केली तर इक्वल टू ए बी म्हणजे 30 किलोमीटर येईल, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय होईल मग, 3x मधून 3y मायनस केले तर इक्वल टू 30, बरोबर आहे. 3ने डिवाइड करू आपण म्हणजे x मायनस y इक्वल टू 10 होईल. हे दुसरं इक्वेशन. पहिलं इक्वेशन हे मिळालं आपल्याला x प्लस वाय इक्वल टू 90 आणि दुसरं इक्वेशन आहे x मायनस वाय इक्वल टू 90. दोघांची ॲडिशन करू आपण. ॲडिंग 1 अँड 2. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आहे x प्लस वाय इक्वल टू 90. इक्वेशन 2 आहे x मायनस वाय इक्वल टू 10. ॲडिशन करायचे, साईन बदलायची गरज नाही. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल म्हणजे 2x इक्वल टू दोघांची ॲडिशन 100, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 50. देअरफॉर x इक्वल टू 50. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट x इक्वल टू 50 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. इक्वेशन 1 x प्लस वाय आहे, एक्सच्या ऐवजी 50 पुट करायचे म्हणजे 50 प्लस वाय इक्वल टू 90, बरोबर आहे. देअरफॉर y इक्वल टू काय होईल, 90 मायनस 50 म्हणजे वायची व्हॅल्यू 90 मायनस 50. देअरफॉर y इक्वल टू 40. 90तून 50 गेले, राहतील 40. एक्स आपण हमीदसाठी घेतलेला आहे. देअरफॉर दी स्पीड ऑफ हमीद इक्वल टू 50 किलोमीटर पर आवर and speed of Joseph equal to 40 किलोमीटर पर आवर. पहा मित्रांनो, प्रथम हे पेज आहे आपल्याला, यानंतर हे पेज आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. प्रथम हे पेज आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर आपल्याला या खाली हे पेज ॲड करायचं आहे. नंतर हे पेज आपल्याला ॲड करायचं आहे. पूर्ण स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.